नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अनप्लॅन जिंदगीमध्ये. तर आज बघू काय काय होतं. आता आपण सध्या आहे शाळेत. सर्वात प्रथम सगळ्याला गुड मॉर्निंग. आपला माईक काय चालना गेला, बंद पडला. इथून काय ब्लूटूथ कनेक्ट होईना गेले. आपण शाळेत आलो आहे आज सकाळी. आज शाळेला सुट्टी कारण इकडं सायकलथॉन होणार होती. इकडून सगळे रोड पॅक आहे ते. आज बघू आपण सायकलथॉन कवर करण्याचा पण प्रयत्न करू. कवर करता आली तर, नाहीतर आहेच आपलं रोजचं काय चालू आहे ते दाखवायला. तर चला बघू काय काय होतं. मित्रांनो, आज सगळं हिंजवडी बंद आहे. इथं बघू शकता तुम्ही, पोलीस वगैरे उभे आहेत, पण रोड वगैरे चालू आहेत थोडे. 1-1.5 वाजता बंद होणार आहे सगळं. चला तुम्हाला अपडेट देत आहे. सायकली वगैरे रेस आहे, सायकलथॉन. इथं सगळे सिक्युरिटी उभे आहे बघा, बघू शकता. हे बघा, तर 5-5 फुटावर सगळीकडे सिक्युरिटी. इथून सायकलथॉन जाणार आहे. हे बघा, MS14 पिंपरी चिंचवड. हवालदार वगैरे सगळे तैनात आहेत. कामं चालू आहे ते अजून पण. 1-1.5 वाजता चालू होणार आहे रेस आणि 4:30 वाजता चालू राहणार आहे. पॅम्पलेट वगैरे लावले तिथं, सिक्युरिटी वगैरे बंदोबस्त केला. हे बघा, इंडियन सायकलिस्ट रिव्होल्युशन, वॉर्म वेलकम. हा रोड आधी असा नव्हता. 5 दिवसात रोड बनवलाय. 15 दिवस झाला असते. दुकानं सगळे बंद आहे, सगळं A to Z. आपली थोडी शाळा आतमध्ये असल्यामुळं काम होतं थोडं, त्यामुळं चालू आहे. आता जाऊ आपण, दुकान चालू आहे का बघायला. गाड्या वगैरे तर वाहतात. गाड्या थोड्या वेळासाठीच बंद करते. गाड्या बंद करून चालत नाही, तर लई ट्रॅफिक होईल. तरी दुकानं बंद केली त्याच्यामुळं ट्रॅफिक पण कमी झाली. दुकान पण बंदच आहे आज. ऑफिसचं फक्त काम चालू आहे. मागच्या 2-3 दिवसाचे बिल वगैरे करा. काल हीच कुत्री होती मित्रांनो, आपल्याला घाबरत होती. सकाळी गप गुणाने झोपलेली असते ती. मित्रांनो, आपल्या दुकानाला आता टेप वगैरे मारले पोलिसांनी रेसमुळं. त्यामुळं आपण लवकर निघून जाऊ. असा टेप मारलाय, हे बघा, ते दिसेल. हे बघा, हा टेप. आपण लवकर निघून जाऊ. या लास्टच गाड्या आहेत जेवढ्या आहेत त्या रोडवर. सगळीकडं साफसफाई चालू आहे. आपण बुमकर चौकाकडनं जाऊन येऊया थोड्या वेळाने. तिथं पण भरपूर मस्त आहे बघा. हा रोड पण आता बंद होईल थोड्या वेळाने. म्हणून सगळी साफसफाई चालू आहे. कुठं जाणार आहे तेच माहीत नाही. पण बने रहे हमारे साथ, अनप्लॅन जिंदगी के साथ. पुढं काय होईल काय सांगता येत नाही. आता आपण शाळेवर चाललोय सध्या. मित्रांनो, रोड सगळे मोकळे केलेत. आता आपण अजून शाळेपाशी जाऊ. आता आपण चाललोय बुमकर चौकात. इकडं मधल्या रोडने मेन रोड बंद आहे, त्याच्यामुळं बुमकर चौकात नजारा खूपच मस्त असेल माझा अंदाज. रेस बघायला चाललो आपण सायकलची. तर चला जाऊया रेस बघायला. सगळ्या गाड्या इकडूनच यायला लागल्या त्या शॉर्टकटने, पण त्यांना माहीत नाही इथून जास्तीत जास्त सरकार चौकापर्यंत म्हणजे
पंपापतूरच निघते म्हणून. तिथून पण रोड बंदच आहे. तर चला मला अपडेट येतो भूमकर चौकात जाऊन. आता आपण गाडी वगैरे लावली इथं. चला. ट्रॅफिक वगैरे सगळं इकडून वरतूनच वळवलंय, त्यामुळं ट्रॅफिक वगैरे झालं इकडून. हा रोड सगळा बंद केला. इथून भूमकर चौकापाशी जाते रोड. पोलीस वगैरे सगळे इथूनच मागूनच बंद केला आहे. चला तुम्हाला भूमकर चौकात जाऊन अपडेट देतो. माझा अंदाज असा आहे आपण पहिले वरतून जाऊया, इकडं पुलावरनं बघूया, मग खाली जाऊन बघूया कसं कसं आहे. हा गाडी मेन ह्याच्यावर सायकल करतोय. या रेसमध्ये 30च्या आसपास सायकलिस्टनी हिस्सा घेतला आहे वर्ल्डमधनं. असं कन्स्ट्रक्शन मोठ्या बिल्डिंग कुठल्या काम चालू आहे. बघा मित्रांनो, पोलीस वगैरे सगळी तैनात आहेत इथं. आले बघा गाड्या. बोली मोठी मोठी डोंगर चढली ते आपण. ही का है, चलो अभी हम उस पलट जाएंगे. नीचे आ चुके हैं हम गाइज. खालून नजारा असा भूमकर चौकाचा खतरनाक पद्धतीने एका दिवसात रंगून बिगून. दर्शक सगळे तैनात झाले. या बघा मित्रांनो, अजून कलर सुद्धा वाळलेला नाही, माझ्या हाताला लागला इथला. पूर्णविराम चला. चला पूर्णविराम. चला झालं पूर्णविराम. चला आता पाणी पियाचा. चला पूर्णविराम. चला मस्त झाला इव्हेंट. शेवटची 1-2 गाड्या आता फक्त यायला लागल्यात. आता पोलिसांनी सोडले सगळं. चला सगळी जत्रा तिकडे तिकडे पांगून गेली. एक 15-20 मिनिटासाठी इतका आटापिटा केला. रोड बंद, सगळं बंद. आता सगळे डांगी चौकाकडे गेले असतील पा. चला आता पुढचा अपडेट देऊया. घरी जाऊया. पण आता घरी जाऊया. आपली गाडी चावी अँड आय गो टू होम. आता सगळे रोड बीड चालू होतील थोड्या वेळाने. पण घरी जाऊया. मी काय म्हणतो, जेवढं त्या रोडला लक्ष दिलंय तेवढं ह्या रोडला पण लक्ष दिलं पाहिजे ना. हे बघा स्पेसमध्ये आल्यासारखं. हे बघा होय घातली.
पाणी वाहून वाहून पाक वडा झाला तिथं. हे बघा हे रोड. आणि इथं शाळा आहे जवळच. कसं काय होणार आहे. आणि ह्याच्या पलीकडेच 100-150 मीटरच्या अंतरावर रोड सायकलचा झाला आहे. या रोडवर पण लक्ष दिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं कोण ऐकणार नाही म्हणा. पण मित्रांनो आपण आता चाललोय पिक्चरला. आता घरी आलोय. घरून मग पक्का एक दिवशी पिक्चरला जायचं. ए थांब बस. कपडे बदलायचे. अरे ते बघ ती खाली आली ती. राहू दे काय नाही होत. नाही असलं खराब टी शर्ट घाल. मग वरच बसावं लागेल तुला. माझी और आहे बाबा. इज्जत आहे माझी. आपण आलोय आता मॉलमध्ये. तिथून मूवी तिकीट थिएटरकडे जाऊया. हे असं आयनॉक्स थिएटर आहे. म्हणजे आयनॉक्स म्हणतो. कुठलं आहे रे मॉल. मिलेनियम मॉलचं. वाकड मिलेनियम मॉलचं थिएटर भरपूर असं मोठं आहे. अयो किती 14 स्क्रीन आहे त्या. मॅक्स 4D ह्याच्यावर मराठी पिक्चर लागलाय. आता जाऊया आपण थिएटरमध्ये. आम्ही आलो इथं आयनॉक्स मध्ये. थोड्या वेळाने पिक्चर चालू होईल. PVR आयनॉक्स मध्ये. हा असं पिक्चर बघून जाऊया आपण. अस्सलामुअलैकुम नियारी. आपला पिक्चर वगैरे बघून झालंय. आता आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आवडला असेल तर आता 9-10 पण वाजले आहे का नाही. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. प्यारा प्यारा असा कमेंट. रहमान बलोच की मौत कसाई नुमा होती. येऊ परत धुरंधर 2 बघा. चल बाय बाय.